नमस्कार. शोभाज रेसिपी अँड ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज रेसिपी पकोडा. आता पकोडा म्हटल्यानंतर घरामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी फरमाईश असते. कोणाला एक पकोडा आवडतो, कोणाला तो आवडत नाही. आज मी एक बेस बनवणार, जे बॅटर बनवणार ते एकच बनवणार आहे आणि त्यामध्ये मी वेगवेगळे पकोडे फ्राय करणार. म्हणजे घरामध्ये सगळ्यांचे प्रश्न सुटतील. चला, पकोडा रेसिपी मी कशी बनवली आहे आणि कशा कशाचे पकोडे बनवले, रेसिपीला मी सुरुवात करते. आज रेसिपी पकोडा. आता पकोडा जो मी बनवणार आहे त्याचं बॅटर एकच बनवणार आणि त्यामध्ये मी वेगवेगळे पकोडे फ्राय करणार त्या बॅटरमध्ये. आता काय होतं, घरामध्ये प्रत्येकांना वेगवेगळे पकोडे हवे असतात, तर त्याच्यासाठी माझी ही युक्ती. त्या पकोड्याला टेस्ट येण्यासाठी मी एक फिलिंग बनवणार आहे. आता ते फिलिंग कशाचं असेल ते तुम्ही प्लीज मैत्रिणीनं रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा. म्हणजे माझ्या रेसिपीमध्ये व्हेरिएशन असतं, काही टिप्स असतात, त्या तुम्हाला फॉलो करता येतील आणि तुमची रेसिपी बिघडणार नाही. मी इथे बेसन घेतलं आहे, ते चाळून घेतलं आहे. 1 कप, आणखी 1 कप बेसन, 2 कप बेसन घेतलं आहे मी. पकोड्याला क्रंचीनेस यावा, छान क्रंची व्हावे म्हणून त्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते 2 चमचे. पाव चमचा हिंग घालते, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, पाव चमचा खायचा सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे मिश्रण मी आता मिक्स करते सगळं. हे बॅटर बनवताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही. बॅटर आता मी बनवून ठेवणार आहे ना, तर ते घट्ट बनवून ठेवणार आहे. या बॅटरमध्ये तुम्ही ओवासुद्धा हाताने चोळून घालू शकता. हे बॅटर ना आता मी असं घट्टच ठेवलं आहे. मी तुम्हाला नंतर सांगते की यामध्ये मी आणखीन काही ॲड करणार. आणि ह्या बॅटरच्या आता गुठळ्या राहता कामा नये. या बॅटर मी आता झाकून ठेवणार आहे. पकोड्याला ना टेस्ट येण्यासाठी मी एक त्याला चटणी म्हणू शकतो किंवा आपण फिलिंग बॅटर काही म्हणू शकतो. मी आता ते बनवून घेते. पकोड्याचं स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे भरपूर कोथिंबीर घेतली आहे. धुवून पाणी त्यातलं शक्य तितकं काढलं आहे कोथिंबीरमधलं. हिरवी मिरची तोडून घेते मी. 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. आल्याचे तुकडे. स्टफिंग घट्ट व्हावं म्हणून मी डाळं घेतले, पंढरपुरी डाळं. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा जिरं. तुमच्या घरी धणे असतील तर 1 चमचा धणे घाला. माझ्याकडे धण्याची पूड आहे, जाडसर कुटलेली आहे, ती 1 चमचा घातली आहे मी. चवीनुसार मीठ. आता हे वाटताना पाणी घालायचं नाही, घट्ट सरच वाटायचं, पण बारीक वाटलं पाहिजे. ते लागलं तर 1च चमचा पाणी घालणार आहे मी आणि हे मिक्सरला आता बारीक वाटून घेणार आहे. पकोड्याला स्टफिंग हे मी बारीक वाटून घेतलं. यामुळे पकोड्याला छान टेस्ट येणार आहे. ब्रेड पकोडा बनवणार आहे मी. इथे ब्रेड घेतलेत. ब्रेडच्या कडा मी काढून घेते. अशा मी ब्रेडच्या कडा काढून घेतल्या आहेत. हे जी मी बॅटर बनवलं होतं स्टफिंग म्हणून, ते मी आता त्या ब्रेडला लावते. ब्रेडला ना एक प्रकारची टेस्ट येईल. हे पासं मी सगळं लावलं आहे त्याला बॅटर. आता ह्या 1 ब्रेडला मी बॅटर लावलं आहे, त्याचे मी आता 2 भाग करते. आता हा पार्ट मी यावर ठेवून बंद करणार आहे. हे पा असं ब्रेड स्टफ करून झाले आहेत. हे बॅटर मी झाकून ठेवलं होतं. आत्ता त्यामध्ये मी 3 चमचे हे गरम तेल घालणार आहे. हे गरम तेल आहे. तेल घालून मी ते बॅटर मिक्स करून घेते. थोडं घट्ट आहे, थोडं त्यामध्ये मी पाणी घालते. बॅटर सैल होता कामा नाही, तळ्या राहता कामा नाही. मी एकसारखं ते आता फेटून घेते बॅटर. फायनली बॅटर पकोड्यासाठी रेडी आहे. हा ब्रेडचा स्लाइस मी इथे डीप करून घेते.
तेल गरम झालंय, त्यामध्ये मी तो ब्रेड पकोड्याचा स्लाइस सोडलेला आहे. ब्रेड पकोडा पहा किती छान फुललाय तो. तुम्ही टी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता, चहा बरोबर संध्याकाळच्या वेळेस खाऊ शकता ना. ब्रेड पकोडा किती छान फुललाय तो. तांदळाचं पीठ घातल्यामुळे ना एक क्रंचीनेच येतो बरं. ब्रेड पकोडा फ्राय करून तयार आहे. आता मी ते सगळे काढून घेते. हा ब्रेड पकोडा मी तुम्हाला आता कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये स्टफिंग दिसतंय. किती छान दिसतोय तो ब्रेड पकोडा. आता घोसाळी पकोडा. 2 घोसाळी घेतली आहेत आणि ना कवळी असावी आणि कडू नसावी. महत्त्वाचं, कडू असली तर आपला पकोडा बिघडून जाईल. आणि आता मी धुवून घेतली आहेत बरं. ह्याच्यावरची मी आता सालं काढून घेते. अशी मी त्याची सालं काढून घेणार आहे. थोडे त्याला क्रॉस कट देणार आहे मी आता. पहा असं कट करणार आहे. हा घोसाळीचा कापलेला एक पीस घेतलाय, त्यावर मी असं ते स्टफिंग लावून घेतलंय. पहा हा दुसरा जो पीस आहे ना सेम तसाच हवा, कमी जास्त नको आहे. आणि हा तो त्याच्यावर ठेवणार आहे असा आणि बंद करणार. हा पहा असा तो बंद करायचा आहे. आणि म्हणजे हा पकोडा फ्राय करताना ना याची टेस्ट येईल. स्टफ केलेले घोसाळीचे पीस म्हणजेच काप केलेले ते मी आता ह्या बॅटरमध्ये डीप करते. आता बॅटरमध्ये डीप केले. आता मी ते फ्राय करून घेते. बाकीचे पण असे घोसाळीचे पकोडे मी फ्राय करून घेते. हा पहा घोसाळी पकोडा. घोसाळीची भजी ना नेहमी करतो आपण. आपणही करत असाल मैत्रिणीनं. थोडं व्हेरिएशन त्यामध्ये, पण थोडं व्हेरिएशन केल्यानंतर ना प्रत्येक रेसिपी वेगळी होते. घोसाळी पकोडा तयार आहे. आता मी फ्लावर पकोडा करणार आहे. कोणाला घरात हवा आहे फ्लावर पकोडा तर असा करू शकता. मी फ्लावर निवडला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतलेत. हा फ्लावर असाच असा आहे. फ्लावरचा पकोडा केला ना तर तो कच्चा राहील, म्हणून मी काय करणार आहे, पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालते. झालंय. हा फ्लावर मी त्यामध्ये ना 2 मिनटं ब्लांच करून घेणार आहे. असेच जर हे पीस तळले ना तर कच्चे लागतात. त्यावर मी झाकण ठेवते. हा फ्लावर 2 ते 3 मिनटं मी पाण्यामध्ये ब्लांच करून घेतले, म्हणजे तो कच्चा राहणार नाही. इथे मी डबा घेतलाय आणि इथे स्ट्रेनर घेतलंय. आता मी तो फ्लावर स्ट्रेन करून घेते. यामध्ये पाणी राहता कामा नये. फ्लावरमध्ये पकोडे नरम होतात. ही माझी टीप आहे आपल्याला. सगळं पाणी मी ड्रेन करून घेणार आहे. मी फ्लावरचं हे ब्लांच केलेलं पाणी या डब्यामध्ये काढले. तुम्ही पुलाव करत असाल, भाजी किंवा आमटी करत असाल, हे पाणी तुम्ही वापरू शकता. फेकून न देता तुम्ही त्याचा वापर करू शकता. स्टफिंगसाठी केलेलं बॅटर थोडं थोडं मी त्याला आता ते लावून घेणार आहे. म्हणजे फ्लावरला ना एक छान फ्लेवर येईल पकोड्याला त्या फ्लावरच्या. पहा फ्लावरच्या पीसला मी स्टफिंगचं असं बॅटर लावून घेतलं आहे. खूप छान टेस्ट येईल त्या पकोड्याला. फ्लावर पकोडा. हे फ्लावरचे पीस मी या बॅटरमध्ये आता डीप करून घेते आणि मी ते फ्राय करते. फ्लावर पकोडा मी फ्राय करून घेते. आता फ्लावर पकोडा मी फ्राय करते. गॅसची फ्लेम लो केली आहे. फ्लावर पकोडा फ्राय करून तयार आहेत. आता ज्यांना कोणाला मिरची पकोडा खायचा आहे त्यांच्यासाठी मिरची पकोडा. या मी मिरच्या धुवून आणि कपड्याने कोरड्या करून घेतल्या आहेत. पहा सगळ्या मिरच्यामधल्या बिया काढून घेतल्या आहेत. हे स्टफिंगचं बॅटर
या मिरचीमध्ये भरते आता. असं हाताने भरू शकता किंवा चाकूच्या साह्याने भरा. या सगळ्या मिरच्या मी स्टफ करून घेतले. या मिरच्या मी बॅटरमध्ये आता डीप करून घेते. मिरची पकोडा. पहा, मिरची पकोडा तयार आहे. एकच बॅटर बनवून मी त्यामध्ये इतके वेगवेगळे पकोडे बनवलेत. हे असे पकोडे तुम्ही घरी करून पहा. यातला कोणता पकोडा तुम्हाला आवडला मला कमेंट बॉक्समध्ये मैत्रिणीनं लिहून सांगा. त्याबरोबर हिरवी चटणी आणि टॅमॅटो सॉस. आता खोबऱ्याची चटणीसुद्धा तुम्ही याबरोबर वाटू शकता आणि त्याचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आणखी नवीन रेसिपी मी घेऊन आपल्यासमोर येणारच आहे. नमस्कार.